बायका महाराष्ट्रभरातून या ठिकाणी आल्यात। मी आपलं ठाणेकर म्हणून ठाण्यामध्ये मनापासून स्वागत करतो। आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आता तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कशी सुपरहिट झाली आणि त्या लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे एवढे 232 महायुतीचे आमदार निवडून आले। म्हणजे हिस्टॉरिक विक्ट्री लाडक्या बहिणींच्यामुळे आम्हाला मिळाली आणि त्यामुळे लाडक्या बहिणींचं काय महत्व आहे ते आम्हाला माहित आहे। लाडक्या बहिणी कधी कोणाचं टांगापलटी करतील माहित नाही। त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना मी अतिशय अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की ही लाडकी बहीण योजना सुरू करायची आणि त्याच्यामध्ये खूप असे सक्सेस स्टोरी आहे। मला वाटतं तुम्ही त्यांना असं पुढे आणलं पाहिजे। कारण काही लोकांचं तर म्हणजे काही अशा आमच्या लाडक्या बहिणी मला भेटल्या, काही पत्रकारांकडे काही काम करतात, घरकाम करतात, काही आपल्या उद्योजकांकडे करतात, पण काही ज्या आहेत त्यांनी बचत गट केले, क्रेडिट सोसायटी केली, 50-100 महिलांनी एकत्र येऊन आणि छोटे छोटे व्यवसाय सुरू केले। छोटे होते ते मोठे केले आणि पूर्णपणे मी तुम्हाला सांगतो आपला चंदनवाडीचे येथील लाडकी बहीण वडापाव स्टॉल काढला। 1200 रुपये दिवसाला त्यांचा पूर्ण दिवसभराचा धंदा होतो आणि त्यातले 800 रुपये कमवतात दिवसा। ह्या सगळ्या स्टोरीज आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना अधिकार मिळाला स्वतःच्या हाताने स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा। त्यामुळे घरात देखील त्यांचं महत्व वाढलं। आता नवरा असेल, सासू सासरे त्यामध्ये वट वाढली ते कारण त्यांच्या खात्यातले पैसे त्यांना काढण्याचा अधिकार हा आम्ही दिला आणि मोठ्या प्रमाणावर आज अनेक सक्सेस स्टोरीज आहेत। त्या उद्योजिका जे आता तुम्ही इकडे राज्यभरातून ज्या आमच्या लाडक्या बहिणीने स्टॉल इथे उभे केलेत ते वेगवेगळे जेव्हा सगळे एकत्र येतात एक प्लॅटफॉर्म तुम्ही मिळवून देता, त्यामुळे एक दुसऱ्याच्या आयडियाज आपण शेअर करतो। एकत्र आल्यामुळे नवीन खरं म्हणजे वस्तू आपल्याला बनवता येतात, पण त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग, त्याची विक्री करण्यासाठी देखील आपल्याला त्यांना मदत केली पाहिजे। म्हणून ठाण्यामध्ये देखील आपला जे जिल्हा प्रशासन आहे किंबहुना अनेक ठिकाणी आपण त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करतो। व्हॅल्यू ॲडिशनमुळे त्यांना जास्तीचे पैसे मिळतात आणि मोठ्या प्रमाणावर आपल्या आणि महिलांचं एक आम्ही पाहिलं की जे लोन घेतात ते 100% परतफेड करतात। अगदी बरोबर। म्हणजे आम्ही करत नाही, आम्हाला कोणाचं काही ठेवायला आवडत नाही आणि ते त्यामुळे बँका देखील त्यांच्याबद्दल खूप खुश असतात। कारण शेवटी जे आपण आमचे दिघे साहेब सांगायचे, आईच्या मायेने कर्ज द्या पण बापाच्या धाकाने वसूल करा। त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही महिला उद्योजिका आहेत त्यांनी एकत्र येऊन हा जो काही मोठा आपला अमूल्य वैभव, खरंच अमूल्य वैभवच आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। प्रत्येकाने याच्यामध्ये आलं पाहिजे आणि महिला बचत गटासाठी, महिला भगिनींसाठी त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांना कसं आपल्याला त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करता येईल यासाठी आपल्याला नक्कीच सरकार देखील काम करत आहे। स्टार्टअप मधून करत आहे, स्किल डेव्हलपमेंट मधून करत आहे, इंडस्ट्रीमधून आपण महिलांना फूड ट्रक देतोय। कारण अनेक योजना आपल्या आहेत आणि या योजनांच्या माध्यमातून महिलांना उद्योजक कसं करायचं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना महिलांसाठी केल्या। ते काही बोलत नाही, एसटी मध्ये सवलत असेल, महिला मुलींचं उच्च शिक्षण मोफत असेल, अनेक योजना आपण केल्या। लेक लाडकी लखपती असेल, याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की या सर्व महिला ज्या एकत्र येऊन काहीतरी मोठं करायला पाहिजे आणि हीच भावना आमच्या मनामध्ये आहे। आणि महिला काय आता कमी आहेत का? एक से बढ़कर एक पुढे कुठल्या क्षेत्रात महिला का नाही आहे?
अगदी अंतराळापासून तर युद्ध नौका पण चालवणारी आपली भगिनी आहे, सगळीकडे आहे. त्यामुळे एक से बढ़कर एक आहे. त्यामुळे तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं कधीही आवश्यकता तुम्हाला सहकार्याची लागली तर मी आपला, मला सगळ्यात मोठं पद कुठलं आहे माहिती आहे? त्यामुळे तुमच्यासाठी सातत्याने जे जे काही करावं लागेल ते नक्की आम्ही करू, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.